हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ आहे महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी प्रिपेअर करणाऱ्या स्टुडंटसाठी, स्पेशली ज्यांचा सब्जेक्ट पेपर 2 हा इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र आहे त्यांच्यासाठी आहे. या परीक्षेची सुरुवात कुठून करायची तर या ठिकाणी मी आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या टॉपिकला जास्त महत्त्व द्यायचं हे स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे या व्हिडिओमध्ये. म्हणून तुम्हाला या व्हिडिओमधून नक्की सुरुवात कुठून कराल किंवा कुठल्या गोष्टीला इम्पॉर्टन्स द्यायचा आहे. जसे की एक्झामचं नोटिफिकेशन मे मध्ये येईल. आपल्या हातामध्ये हार्डली 30 ते 60 दिवस राहतील. तर त्या हिशोबाने कुठल्या टॉपिकला महत्त्व देऊन प्रिपरेशन सुरू करायचं आहे आजपासून, ते तुम्हाला एक गाईडलाईन तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच मिळेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी असं म्हणू शकतो, जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करतायत 2026 ची एक्झाम, जी ऑगस्टमध्ये की ऑगस्ट मिड मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी फुल कोर्स घेऊन आलो आहोत, जो फुल कोर्स तुम्हाला सपोर्ट करेल एक्झामच्या डे पर्यंत. या फुल कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला देणार संपूर्ण स्किल मॉक टेस्ट, संपूर्ण स्किल नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs, पेपर 1 फुल कोर्स, ज्याची फीस आहे 10,000 बिकॉज याच्यामध्ये पेपर 2 सोबत पेपर 1 पण प्रिपेअर करून घेतला जातोय. त्याचा स्कोर तुमचा नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे त्यावरही डिस्काउंट प्रोव्हाइड करतोय. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस 8,000 होत आहे. तरीही आणखी तुम्हाला या कोर्स बद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही आपलं नाव रजिस्टर करू शकता किंवा आणखीन एन्क्वायरी करायची असेल तर करू शकता. अदरवाइज यू कॅन डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ऍप फ्रॉम प्ले स्टोर आणि त्याच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट मेसेज इकॉनॉमिक्स सर्च करा, एनरोल करा आणि आपलं प्रिपरेशन जे आहे ते तुम्ही सुरू करू शकता. 4 मे पासून न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होती आहे. तर तुमचं नाव या बॅच मध्ये एनरोल करून प्रिपरेशनला सुरुवात करूया. सो लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. सो समोर आपल्या आहे सिलेबस, MS स्टेट इकॉनॉमिक्स साठी पेपर 2 साठीचा सिलेबस, जो तुम्हाला SPPU म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर सेट सेक्शन मध्ये तुम्हाला हा मिळून जाईल. पूर्ण पॉइंट वाइज, युनिट वाइज हा सिलेबस दिलेला आहे. सो याच्यामध्ये फर्स्ट युनिट जो आहे तो आहे मायक्रो इकॉनॉमिक्स, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो सूक्ष्म अर्थशास्त्र. मी आधी एक व्हिडिओ बनवलाय ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये देखील सिलेबस अवेलेबल असेल, पण हा इंग्लिशमध्ये आहे. मी मराठीमध्ये सुद्धा केलेला आहे. ठीक आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. सो याच्यामध्ये म्हणजे हा जो ओरिजिनल सिलेबस तुम्हाला सेटच्या वेबसाईटवर मिळेल, त्यामधूनच मी तुम्हाला सांगते की कोणत्या पॉइंट्सवर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. सो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये थेअरी ऑफ कन्झ्युमर बिहेवियर म्हणजे जे कन्झ्युमर्स आहेत, ग्राहक वर्तनाचे सिद्धांत जे आहेत वेगवेगळे, ते याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर थेअरी ऑफ प्रोडक्शन अँड कॉस्ट म्हणजे उत्पादन आणि किमतीचे सिद्धांत काय आहेत हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर गेम थेअरी. गेम थेअरी हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. गेम थेअरीमध्ये बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात. आधीच्या आपण एक्झाम्समध्ये विचारलेले आहेत. आतापर्यंत मी 3 पॉइंट सांगितले. थेअरी ऑफ कन्झ्युमर बिहेवियर, थेअरी ऑफ प्रोडक्शन अँड कॉस्ट, गेम थेअरी. हे तिन्ही जे पॉइंट्स आहेत ते आधीच्या एक्झाम्समध्ये बऱ्याच वेळा विचारले गेलेले आहेत. त्यानंतरचा पॉइंट जो आहे तो मार्केट स्ट्रक्चर. ठीक आहे, तो पण खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. मार्केट स्ट्रक्चर तुम्हाला फक्त एक टी डायग्राम काढून त्याचे फीचर्स जे आहेत ते तुम्हाला तोंडपाठ करायचे आहेत आणि तोंडपाठ म्हणजे ते तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात राहतील. तर फक्त टी डायग्राम जे आहे मार्केट स्ट्रक्चरचा तो फक्त तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे. त्यानंतर फॅक्टर प्राइसिंग हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, पण तो पुढे देखील आपल्याला येतो. म्हणजे बाकीच्या युनिट्समध्ये किंवा याच गोष्टींमध्ये जेव्हा थेअरी ऑफ कन्झ्युमर बिहेवियर किंवा प्रोडक्शन ऑफ कॉस्ट आणि याच्यामध्ये सुद्धा फॅक्टर प्राइसिंग हा तुमचा कव्हर होतो. ठीक आहे, तर त्याच्यानंतर वेलफेअर इकॉनॉमिक्स आणि पॅरेटो ऑप्टिमिलिटी, इफिशियन्सी क्रायटेरियामध्ये पॅरेटो ऑप्टिमिलिटी हा सुद्धा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आणि वेलफेअर इकॉनॉमिक्स मध्ये ठीक आहे, म्हणजे त्याच्यात एखादा क्वेश्चन तुम्हाला येईल, पण बाकीचे जे पॉइंट्स मी आता डिस्कस केलेले आहेत आणि हा लास्ट पॉइंट्स आहेत त्याच्यातला एखादा क्वेश्चन येईल, पण बाकीचे जे पॉइंट्स आहेत जसे की थेअरी ऑफ कन्झ्युमर बिहेवियर, थेअरी ऑफ प्रोडक्शन अँड कॉस्ट, गेम थेअरी, मार्केट स्ट्रक्चर, हे पहिले 4 ते 5 जे टॉपिक आहेत त्या पहिल्या 4 ते 5 टॉपिक वरती मॅक्सिमम क्वेश्चन्स विचारले जातात. सो बी प्रिपेअर. आणि पॅरेटो वरती देखील एक तरी क्वेश्चन नक्की असतो म्हणजे असतोच. ठीक आहे, पुढचं युनिट बघूया. नंतर सेकंड युनिट कडे जाऊया आपण. सेकंड युनिट आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स, समग्र लक्ष्य अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र. ओके, हवं असेल तर मी मराठी ट्रान्सलेशन सुद्धा याचं तुम्हाला अवेलेबल करून देईल. फक्त मला कमेंट बॉक्समध्ये टाका सिलेबस तुम्हाला मराठीमध्ये हवा असेल तर. ओके,
तर मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे नॅशनल इन्कम कन्सेप्ट अँड मेजरमेंट, जीडीपी, जीएनपी, एनएनपी या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे. ते कसे कॅल्क्युलेट होतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं आहे कन्झम्पशन फंक्शन. ओके, नॅशनल इन्कम नंतर कन्झम्पशन फंक्शनशी रिलेटेड जे काही पॉईंट्स आहेत ते तुम्हाला सगळे स्टडी करायचे आहेत व्यवस्थित. त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ आउटपुट ऑफ एम्प्लॉयमेंट, आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट. ओके, याच्यामध्ये येईल. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट फंक्शन हे सुद्धा याच्यातलं आहे, मॅक्रो इकॉनॉमिक्स मधला पार्ट आहे. ओके, जे पॉइंट्स याच्यामध्ये नाही आहेत सिलेबस मध्ये ते पर्टिक्युलर तुम्ही नोट डाऊन करा. ठीक आहे, जसं की डिटर्मिनेशन आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट हे आहे, सॉरी सेकंड पॉइंट किंवा सेकंड टॉपिक जो आहे तो सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट फंक्शन, त्याच्यानंतर इन्फ्लेशन अँड फिलिप्स कर्व अनालिसिस. एव्हरी इयर इन्फ्लेशन आणि फिलिप्स कर्व मध्ये एक तरी क्वेश्चन विचारला जातो, त्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके, तो टॉपिक करा. ओके, हे काही टॉपिक्स आहेत मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये. हे टॉपिक असे आहेत याच्यावरचे शॉर्ट क्वेश्चन्स विचारले जातात या पर्टिक्युलर युनिट मध्ये. ओके, सो हे टॉपिक व्यवस्थित करा. त्याच्यानंतर तिसरा जो युनिट आहे आपला स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमेट्रिक्स, याच्यामध्ये पण तुम्हाला काय करायचं आहे, प्रॅक्टिस जास्त करायची आहे. ठीक आहे, कोणत्या कोणत्या याच्यावरती प्रॅक्टिस तर करायचीच आहे, पण याच्यामध्ये थेअरीवरती कशावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, तर प्रोबॅबिलिटी थेअरीवरती विचारले जाऊ शकतात. कन्सेप्ट ऑफ प्रोबॅबिलिटी, डिस्ट्रीब्युशन मुवमेंट, सेंट्रल लिमिट थेरम हे काय आहे ते तुम्ही एकदा समजून घ्या. त्याच्यानंतर सॅम्पलिंग मेथड्स अँड सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन जे आहे ते येऊ शकतं, त्याच्यावरती पण क्वेश्चन्स विचारले जातात, ते सुद्धा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजेत. लिनियर रिग्रेशन मॉडेल्स अँड देअर प्रॉपर्टीज, ठीक आहे, हे सुद्धा कन्सेप्ट तुमची क्लिअर असली पाहिजे. त्याच्यानंतर हा हायपोथेसिस टेस्टिंगचा पार्ट आहे, तो पण इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स, ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्या कॅल्क्युलेशन्स वाले जे एक्झाम्पल्स असतात किंवा क्वेश्चन्स असतात ते याच्यातून येत असतात. ठीक आहे, हे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत युनिट 3 मधले. युनिट 4 मधले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, सेकंड. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टॅटिक ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम्स अँड देअर ऍप्लिकेशन, डिफरन्स अँड डिफरन्शियल इक्वेशन विथ ऍप्लिकेशन्स, सेट्स फंक्शन अँड कंटिन्युअस सिक्वेन्स सिरीज, हा पहिला पण टॉपिक इम्पॉर्टंट आहे. आणि लिनियर अल्जेब्रा. मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स साठी मी सजेस्ट करेल हे तुम्ही रीड करण्यापेक्षा किंवा थेअरी रीड करण्यापेक्षा जे PYQs मध्ये तुम्हाला जे MCQs आलेले आहेत या युनिटवरचे, युनिट 4 वरचे, ते फक्त परत परत सॉल्व्ह करून बघा, तर तुमचा हा युनिट जो आहे तो पूर्णपणे प्रिपेअर होईल. ओके, स्पेशली त्याची थेअरी वाचा, त्याचं पूर्ण काय बुक मध्ये दिलेलं आहे किंवा नोट्स काय काय त्याचे हे रीड करण्यापेक्षा फक्त प्रॅक्टिस वरती भर द्या. ओके, त्याच्यानंतर युनिट 5. ठीक आहे, प्रॅक्टिस वाले दोन आपले युनिट आहे, युनिट 3 आणि युनिट 4, त्याच्यावरती प्रॅक्टिसने तुम्ही अभ्यास करू शकता. आता आहे युनिट 5 इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स. इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मध्ये पहिला जो टॉपिक आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, इंटरनॅशनल बेसिक कन्सेप्ट अँड अनालिटिकल टूल्स खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर थेरीज, ज्या काही आपल्या थेरीज आहेत, ठीक आहे, इंटरनॅशनल ट्रेड थेरीज वरती आपण एक स्पेशल लेक्चर घेतलेला आहे, त्याच्यामधल्या ज्या ज्या थेरीज आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहे. हेक्सरोलिन थेरीज, ॲडव्हान्टेज थेरी, ठीक आहे, या सगळ्या थेरीज त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, त्या करून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर हा गॅट, WTO, रिजनल ट्रेड ब्लॉक, ट्रेड पॉलिसीज इश्यूज जो आहे तो टॉपिक महत्त्वाचा आहे. इंटरनॅशनल ट्रेड अंडर इन्फॉर्मेशन कॉम्पिटिशन, हा एक टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. एक्सचेंज रेट वाला पण खूप महत्त्वाचा आहे. कन्सेप्ट अँड थेरीज, जर तुम्ही एक ऑब्झर्वेशन केले असेल तर तुमच्या लक्षात येईल कन्सेप्ट वरती जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे त्या कन्सेप्ट वरती तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, युनिट 6 पब्लिक इकॉनॉमिक्स. पब्लिक इकॉनॉमिक्स मधले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, आता या टॉपिक मध्ये पण डीप मध्ये काही टॉपिक्स आहेत, जर तुम्ही हा टॉपिक जेव्हा बघायला जाल बुक मध्ये किंवा नोट्स मध्ये तेव्हा तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये आणखीन छोटे छोटे टॉपिक भरपूर आहेत, तर ते छोटे छोटे टॉपिक तुम्हाला मॅक्रो स्टडी करायची आहे. ठीक आहे, मॅक्रो टॉपिकची मॅक्रो स्टडी करायची आहे, मी फक्त इम्पॉर्टंट टॉपिक सांगते. ठीक आहे, पब्लिक इकॉनॉमिक्स मधला पहिला टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, मार्केट फेल्युअर अँड रेमेडियल मेजर्स. ओके, त्याच्यानंतर रेग्युलेशन ऑफ मार्केट, हा पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे.
पब्लिक बजेट अँड बजेट मल्टिप्लायर इम्पॉर्टंट आहे. ओके. पब्लिक डेब्ट्स अँड इट्स मॅनेजमेंट महत्वाचं आहे. ओके. ऍक्च्युली पब्लिक इकॉनॉमिक्स मधला हा जे टॉपिक्स दिलेले आहेत इम्पॉर्टंट, त्याच्या प्रत्येक टॉपिक वरती एक ना एक तरी क्वेश्चन्स येतच असतो. सो पब्लिक इकॉनॉमिक्स तसं बघायला गेला तर सोपा पण युनिट आहे. तर तुम्ही हा ऑलमोस्ट म्हणजे जे महत्वाचे कन्सेप्ट आहेत ते तुम्ही याच्यातले करा. ठीक आहे. फिजिकल पॉलिसी आणि इट्स इम्प्लिकेशन पण इम्पॉर्टंट आहे. ओके. नेक्स्ट युनिट नंबर 7, मनी अँड बँकिंग. सो याच्यामध्ये कंपोनेंट्स ऑफ मनी सप्लाय, सेंट्रल बँक, कमर्शियल बँक हे 3 इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती तुम्हाला जास्त काम करायचं आहे आणि थोडा वेळ मिळाला तर इन्स्ट्रुमेंट ऑफ वर्किंग मॉनिटरी पॉलिसी याच्याकडे पण बघायचं आहे आणि नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन हा बघायला गेला तर हा पण खूप इम्पॉर्टंट. म्हणजे हे जे टॉपिक्स दिलेले आहेत ते सगळेच इम्पॉर्टंट आहेत. त्या टॉपिकवरती बरेच क्वेश्चन्स या युनिटमधून विचारले जातात. ठीक आहे. एकदा तुम्ही रीड केले तर तुम्हाला त्यातले हमखास क्वेश्चन्स येतील. म्हणजे कमर्शियल बँक्समध्ये जसं वेगवेगळ्या बँक्स आहेत त्यांची इस्टॅब्लिशमेंट, ठीक आहे, त्याच्यानंतर क्रोनॉलॉजिकली त्याचं अरेंजमेंट, ठीक आहे, किंवा जोड्या लावा, जसं की सन दिलेला आहे आणि त्या बँकेचं नाव दिलेलं असेल ते तुम्हाला पेअर करायचे, मॅच करायचे, असे सुद्धा क्वेश्चन्स कमर्शियल बँक या टॉपिकवरती येऊ शकतात. सेंट्रल बँकमध्ये त्यांचे पॉलिसीज काय काय आहेत किंवा कुठले कुठले मेजरमेंट्स आहेत जे मनी कंट्रोल करण्यासाठी वापरले जातात, असे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये विचारले जातात. ज्यावेळेस आपण प्रॅक्टिसमध्ये PYQs घेऊ किंवा आपल्या कोर्समध्ये देखील PYQs आहेत त्यावेळेस आपल्या लक्षात येतील की कुठल्या युनिटवरती कसे क्वेश्चन्स विचारले जातात. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट युनिट आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. सो याच्यामध्ये पण पहिला टॉपिक महत्वाचा आहे. ठीक आहे. इकॉनॉमिक ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, थेअरीज ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, पहिले 2 टॉपिक महत्वाचे आहेत. इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ओके, हा एक टॉपिक महत्वाचा आहे. मॉडेल्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, ओके, 4. त्याच्यानंतर टेक्निकल प्रोग्रेस. ओके. हे पहिले 1 2 3 4 5 टॉपिक जे आहेत ते खूप महत्वाचे आहे. या युनिटवरती याच्यावरती भर द्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 9वा युनिट आहे एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स अँड डेमोग्राफी. खूप सोपा युनिट आहे. शेवटचे हे 2-3 जे टॉपिक्स युनिट्स आहेत ते सोपे आहेत. ठीक आहे. फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे कॅल्क्युलेशन्स, फॉर्म्युलाज वगैरे टाकायचे नाहीये. ठीक आहे. सो कन्सेप्ट ऑफ मेजर्स फर्टिलिटी अँड मॉर्बिडिटी अँड मॉर्टॅलिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर एज स्ट्रक्चर डेमोग्राफिक डिव्हिडंड. ओके. हे 2 टॉपिक. कॉस्ट बेनिफिट अँड अनालिसिस ऑफ कंपेन्सेशन क्रायटेरिया, हा. त्याच्यानंतर व्हॅल्युएशन ऑफ एन्व्हायरमेंटल गुड्स आणि मार्केट फेल्युअर. एन्व्हायरमेंट गुड्स म्हणजे कसं होऊ शकतं याच्याबद्दल तुम्हाला स्टडी करायचा आहे. याच्यावरती हमखास क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर लास्ट युनिट जो आहे आणि खूप मोठा युनिट आहे हा. ठीक आहे. हा, त्यामुळे यातले हे टॉपिक करा. इकॉनॉमिक ग्रोथ इन इंडिया. ठीक आहे. पॅटर्न अँड स्ट्रक्चर कसं आहे ते. ठीक आहे. त्याच्यानंतर सेंट्रल स्टेट फायनान्शियल रिलेशन अँड फायनान्स कमिशन ऑफ इंडिया, FRBM. ओके. म्हणजे हा टॉपिक. त्याच्यानंतर रिफॉर्म्स इन लँड, लेबर अँड कॅपिटल मार्केट्स. त्याच्यावरचाच टॉपिक पॉवर्टी, इनइक्वालिटी अँड अनएम्प्लॉयमेंट. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. ओके. हे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे या 10व्या युनिट मधले. त्याच्यावर जास्त भर द्यायचा आहे, ते करायचं आहे. याचा अर्थ असं नाही की हे इम्पॉर्टंट टॉपिक केलेले आहेत म्हणजे बाकीचं रीडही करायचं नाही. कंपल्सरी जो तुम्हाला सिलेबस दिलेला आहे तो एकदा डोळा खालून गेलेलाच पाहिजे. ठीक आहे. आणि जर वेळ कमी असेल तर तुम्ही हेच टॉपिक करून गेलात तरी देखील तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स या एक्झाम मध्ये मिळवू शकणार आहात. सो आता आपण संपूर्ण युनिटचे इम्पॉर्टंट टॉपिक बघितलेले आहेत. सो या टॉपिक वरती भर द्या आणि आपला प्रिपरेशनला स्ट्रॉंग बनवा. ओके. ऑल द बेस्ट एव्हरीवन. थँक यू.